आणि आता पाहणार आहोत विविध क्षेत्रातील टॉप 9 घडामोडी। सुरुवातीला मोठ्या बातम्या। आमदार रोहित पवार यांची आज ईडी चौकशी। शरद पवार मैदानात चौकशी सुरू असताना हाकेच्या अंतरावर असलेल्या राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयामध्ये शरद पवार उपस्थित राहणार। रोहित पवार थोड्याच वेळात राष्ट्रवादी कार्यालयामध्ये जाणार। कार्यकर्ते आणि शरद पवार यांच्या भेटीनंतर रोहित पवार ईडी कार्यालयामध्ये चौकशीसाठी सामोरं जाणार। चौकशीसाठी जाताना रोहित पवार यांच्यासोबत सुप्रिया सुळे देखील ईडी कार्यालयापर्यंत सोबत असणार। राजकीय द्वेषातून माझ्यावर कारवाई, जिंकेपर्यंत मी लढत राहणार। ईडी चौकशीपूर्वी रोहित पवार यांची प्रतिक्रिया। केलेली कारवाई याच्या विरोधात लढण्याची भूमिका आणि जबाबदारी एक महाराष्ट्रातला नागरिक म्हणून माझी आहे आणि मी 100% लढणार आणि जिंकणार सुद्धा आहे। रोहित पवारांच्या समर्थनासाठी कर्जत जामखेड मतदारसंघातून कार्यकर्ते मुंबईत दाखल। राष्ट्रवादी कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी। मराठा आरक्षणासंदर्भातील क्युरेटिव्ह याचिकेवर सरन्यायाधीशांसमोर आज सुनावणी। मराठा समाजाच्या वतीनं खुली सुनावणी घेण्याची मागणी। मराठा मनोज जरांगे यांच्या पायी मोर्चाचा आज 5वा दिवस। जरांगे यांचा पायी मोर्चा आज पुण्यातील खराडेमधून लोणावळ्यामध्ये दाखल होणार। मनोज जरांगे यांच्या पायी मोर्चाचा आज लोणावळ्यामध्ये मुक्काम। राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी आज सुनावणी। सकाळी 11 वाजता विधान भवनामध्ये पुन्हा एकदा सुनावणी होणार। सोलापुरातील शास्त्रीनगरमध्ये झालेल्या दगडफेक प्रकरणी 6 जणांना अटक। आरोपींना 25 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी। बाईक रॅलीवरील दगडफेकीमध्ये 7 जण जखमी झाले होते।